हरिओम. आवाज येतोय माझा? हो. छान छान. हे फार सुंदर केंद्र चाललंय. आणि श्राव्यानी पण खूप सुंदर गोष्ट सांगितली. गुरुपूजन पण विहांनी छान केलं. अनन्या खूप सुंदर कंडक्टिंग तर करतच आहेस. इतक्या छान छान म्हणजे प्रसंग आहेत अनेक. आपल्या स्वामीजींची आज आठवण आणि स्मरण आहे, तर आपण श्लोक म्हटलाय हा, पण मी त्यांनी सुरुवात करतो थोडंसं सद्गुरु स्मरण करून, आणि मग आपण छान छान काही गोष्टी बघूयात. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. फार सुंदर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण आज करतोय. आणि त्या निमित्ताने हे जे सगळे आहे ना, आपले सगळे सण, एवढं लक्षात घ्यायचं, सगळे सण हे सायंटिफिक आहेत बरं का. तर त्या ठिकाणी सायन्स त्याच्या मागचं काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कसं समजून घ्यायचं, हे थोडंसं आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करूयात आज. तर आहे समर्थ रामदासांची एवढ्या आणि कल्याण स्वामींची गोष्ट सांगितली, तर कल्याण स्वामींनी काय लिहिलं माहिती का समर्थांना, समर्थांनी जे व्यक्त केलं ते दासबोध नावाचा मोठा ग्रंथ व्यक्त केला, आणि प्रकट झाला तो त्यांच्याकडनं. आणि तो जो दासबोध ग्रंथ आहे त्याचं लिखाण बरेच जे सगळं केलं ते कल्याण स्वामी होते. तर त्यामधली जे गोवी आहे, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरू म्हणजे ज्यांना गॉड, व्हॉट इज गॉड, हु इज गॉड, आणि गॉड इज विदिन मी, आणि दे अंडरस्टँड गॉड, अशी जी निश्चित स्थिती ज्यांच्याकडे आहे ते सद्गुरू, असं लक्षात द्यायचं. अनेक लोक असतात, अनेक गुरु असतात, अनेक प्रकारचे आपल्याला मदत करण्याचे. जसं आशुतोष दादांनी मगाशी फार सुंदर सुंदर सांगितलंच सगळं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या श्लोकाच्या अनुषंगाने, स्तोत्र जे होतं त्याचं त्या अनुषंगाने तो सांगत होता. तसं एव्हरीबडी टीचर्स अस. पण हु इज सद्गुरू? सद्गुरू म्हणजे द वन पर्सन who himself has understood God, realized God, आणि नोज गॉड परफेक्टली. असं स्वामी विवेकानंदांना ना खूप ईश्वर प्राप्ती ईश्वर प्राप्ती ईश्वर, लहानपणापासून नरेंद्र असं त्यांना म्हणायचं, लहानपणीचं नाव होतं त्यांना. आणि ते सगळीकडे जायचे, पण कोणी त्यांना हे सांगू शकत नव्हतं की देव म्हणजे कोण, देव म्हणजे काय, देव तुम्ही बघितलंय. सगळ्यांना प्रश्न विचारले, देव बघितलंय का, देव बघितलंय का, देव बघितलंय का. नाही 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 नाही, पण देवाबद्दल सांगू शकीन असं म्हणायचे. मग शेवटी असं करत 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 रामकृष्ण परमहंसांकडे पोचले, आणि त्यांना तोच प्रश्न विचारला, आणि त्यांनी सांगितलं, हो, तुला मी जितकं स्पष्टपणे बघतोय त्याच्याही पेक्षा अधिक स्पष्टपणे मी ईश्वर पाहिलेला आहे. असं म्हणल्यानंतर रामकृष्णांचे होऊन गेले स्वामी विवेकानंद. वेगवेगळ्या प्रकारे सगळी त्यांनी एकमेकांची परीक्षा घेतली बरं का. आताचं कल्याण स्वामींची अंबाजीची परीक्षा जशी समर्थांनी घेतली, श्रावणी गोष्टीत सांगितली नाही तसं. तर असे हे सद्गुरू. गुरु ह्या शब्दाचा अर्थ खरं तर काय आहे, तर अंधकार दूर करणारा, म्हणजे वन हू रिमूव्ह डार्कनेस फ्रॉम अवर लाईफ. डार्कनेस कशाच असतो, म्हणजे असं काहीतरी अंधार म्हणजे आपल्याला रात्रवित्र आठवते, किंवा लाईट गेल्यावरती भीती भीती वाटते तसं आठवतं. पण अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे इग्नोरन्स, हे लक्षात घ्यायचं. इग्नोरन्स अबाउट व्हॉट? इग्नोरन्स अबाउट आवर ओन एक्झिस्टन्स, इग्नोरन्स अबाउट हू वी आर. तुम्ही म्हणाल मला नाव आहे, माझ्याकडे बॉडी आहे, मी हे असं करतो, माझं हे डेझिग्नेशन आहे, मी या इयत्तेत शिकतो, मी या शाळेत शिकतो, हे सगळं बरोबर आहे. पण सगळं जरी बरोबर असलं तरी माझं अस्तित्व म्हणजे माझं ओरिजिनल सेल्फ नक्की काय आहे हेच आपल्याला कळत नसतं. त्याला इग्नोरन्स म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचा इग्नोरन्स असतो. आपल्याला बऱ्याच सब्जेक्ट्समध्ये इग्नोरन्स असतो. पण हा सगळा सब्जेक्ट्स मटेरियल सब्जेक्ट्स नाही, तर आपल्या स्वतःबद्दलचा जो इग्नोरन्स असतो तो जो रिमूव्ह करतो, आणि लाईटनेस ब्राईटनेस किंवा लाईट असा जो आपल्या चित्तामध्ये निर्माण करायला मदत करतो, तो योग्य मार्ग दाखवतो, तो म्हणजे गुरु, म्हणजे सद्गुरू, असं लक्षात द्यायचं. मग इग्नोरन्स आपल्याला कशा कशाचा असतो, तुम्ही जर स्लाइडमध्ये बघितलं तर मजा असते की मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, फिजिक्स, लँग्वेज, टाइम, स्पेस, गॉड, अरे बापरे, किती 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 प्रश्न असतात. आपल्या स्वतःबद्दल तर गोंधळच असतो. हा सगळा इग्नोरन्स सब्जेक्टचा तर आहेच आहे. मग या सगळ्या वेगवेगळ्या स्टेजेसना, असं आशुतोषाने सांगितलं, वेगवेगळी लोक आपल्याला मदत करत असतात. कुठे कुठे मदत करत असतात? आई बाबा आपले प्रथम गुरु असतातच, कारण आई बाबा आपल्याला हात धरून अनेक प्रसंगी मदत करून त्यामधनं आपण त्यांच्याकडे बघून कितीतरी गोष्टी शिकत असतो, हो की नाही.
म्हणजे कसं वागायचं आणि कधी कधी कसं वागायचं नाही, दोन्ही गोष्टी शिकायला मिळतात. पण असं असतं, पण त्यातनं आपण शिकत असतो. त्यामुळे आपले ते गुरु असतातच. त्यानंतर आजी आजोबा आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. बहीण भावंड कितीतरी, म्हणजे कितीही भांडणं झाली तरी बहिणीकडनं किंवा भावाकडनं आपण जितकं शिकतो इतर कोणाकडनंच बहुतेक शिकत नसतो. मित्रमैत्रिणी, शिक्षक असतात, आपले स्पोर्ट्स कोच असतात, आपले फिटनेस कोच असतात, अनेक अनेक लोक आपल्या जीवनात असतात. निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे. तर आयुष्य, असं म्हटलं की नाही मगाशी आशुतोष दादांनी, की लाईफ इज द बेस्ट टीचर असं म्हणलेलं आहे. अनेक प्रसंगातनं मनुष्य जात असतो. तर हे सर्व एक प्रकारचे गुरुच आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण त्यांना नमन हे करत असतो. पण सर्वात जरी आपण कृतज्ञता व्यक्त करावी करतोच असं जरी असलो तरी सद्गुरू हे विशेष असतात आणि गुरुपौर्णिमा ही खरं तर त्यांच्याप्रती श्रद्धाभाव, नमन, नमस्कार करण्याचा हा विशेष दिवस आहे. तर सद्गुरू, सत म्हणजे ट्रुथ, सत्य, हे लक्षात घ्यायचं. आणि गुरु मी असं म्हटलं तसं अंधकार दूर करणारे. सो सत्याच्या मदतीने, ट्रुथच्या मदतीने जो अंधकार दूर केला जातो, अशी जी व्यक्ती आपल्या जीवनात येते त्याला सद्गुरू असं म्हणलेलं आहे. म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती, गॉड रिअलायझेशनच्या मार्गावरती आपल्याला हात धरून पुढे पुढे येणारी, आपल्याला तो हात फिजिकली दिसेल असं नाहीये, अनेक प्रसंगी अनेक प्रकारे आपल्याला मदत करायचं. श्वेता मावशीने कव्हर केलं की नाही उपासनेमध्ये, की तुम्ही कुठलीही गोष्ट आहे त्याची सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणाने करा, ईश्वर स्मरणाने करा आणि पावलं पावली तुम्हाला मदत होत राहील. तर असं म्हणले. मग हे सद्गुरू म्हणजे नक्की कोण? मुख्य सद्गुरूचं लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान. हे वाय दिस इज इम्पॉर्टंट, कारण उगाच कोणालाही सद्गुरू म्हणत बसू नये, हे लक्षात येतं पाहिजे. कोणाला म्हणायचं तर ज्यांना गॉड रिअलायझेशन, ज्यांना मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, ट्रू सेल्फ काय आहे, गॉड, व्हॉट इज गॉड, हु इज गॉड, हे समजलेलं आहे स्वतःमध्येच, बरं का, बाहेर कुठेतरी फिरून नाही, देवळांमध्ये जाऊन नाही, पण आपल्यामध्येच ध्यानामध्ये ही अनुभूती आलेली आहे. अशी जी व्यक्ती आहे आणि जी निश्चित प्रकारे सर्वांना मदत करत आहे त्यांना सद्गुरू म्हणावं, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे असं आहे गुरु. आणि मग गुरुपौर्णिमेचा हा दिवस 21 जुलै आपण बघितलं की नेक्स्ट संडे ऍक्च्युअली गुरुपौर्णिमा आहे. मग नेक्स्ट संडेच का ठेवली आहे? तर विशेष म्हणजे महर्षी व्यास, असं महर्षी व्यासांबद्दल काय म्हणले बघा, नमस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. हे महर्षी व्यास म्हणजे विशेष व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय? विष्णूचा अवतार असं मानलेलं आहे महर्षी व्यासांना. ते अनेक अनेक हजारो वर्षांपूर्वी, म्हणजे सर्व तुम्ही पुढे आपण बघूयात, तर त्यांचा वाढदिवस ज्या दिवशी असतो तिथीनी, त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. तर असं का करतो आपण? कशासाठी आपण असं करतो? कारण ही व्यक्ती इतकी विशेष का होती आपल्याला माहिती आहे. एक फार सुंदर कथा आहे बरं का. भागवताची निर्मिती करायची होती. तर भागवताची निर्मिती महर्षी व्यासांना स्फुरण झालं होतं म्हणजे त्यांच्या सगळ्या साधनेमधनं त्यांना अनेक श्लोक स्फुरलेले आहेत. आपण पुढे थोडक्यात अगदी बघूयात त्यांचं कार्य. तर ह्याच्यामध्ये झालेल्या स्फुरणामध्ये त्यांना ग्रंथाचं लिखाण करायचंय. स्वामीजींना पण असे सर्व ग्रंथांचं स्फुरण झालेलं होतं. स्वामीजींना झालेलं स्फुरण डिक्टेशन किंवा लिखाण केलं जायचं. तर महर्षी व्यासांना ह्या भागवत ग्रंथाचं स्फुरण झालं आणि ते लिहायचं आहे. तर लिहायला पण तितकाच कोणतरी पॉवरफुल, इंटेलिजंट, सुपर ह्युमन असंच पाहिजे की नाही. मग कोण लिहिणार? मग गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पाने आता आवाहन करायचं की गणपती बाप्पा तुम्ही या आणि हे काम करा कृपया प्लीज, म्हणजे असं त्यांना नम्र विनंती करी महर्षी व्यासांनी. तर गणपती बाप्पा मध्ये म्हणले की माझी अट आहे. काय अट आहे? ते म्हणले की मी लिहायला बसीन पण माझा हात थांबता कामा नये. म्हणजे काय? तर तुम्ही कंटिन्युअसली सांगितलं पाहिजे. त्यामुळे माझा ज्या क्षणी मला थांबवायला लागेल हात, त्या क्षणी मी सोडून देणार. म्हणजे अशा अनुषंगाने त्यांनी सांगितलं. मग महर्षी व्यास पण काय साधे नव्हते. ते म्हणले की हो नक्की ईश्वरा, तुझ्या इच्छेनुसारच तसंच होईल. माझी पण एक छोटीशी तुला विनंती आहे की कुठलाही श्लोक भागवतातला जो मी सांगतोय आणि तो जो लिहिशील त्याच्याआधी तू आधी विचार करावास आणि मग तो लिहावास. म्हणजे त्याचा अर्थ तू समजून घ्यावास. विचार करायचा अर्थ समजून घ्यावा आणि मग लिहावा. आणि महर्षींनी, आता गणपती म्हणजे बुद्धीची देवता, तिला सुद्धा थोडा एक सेकंद का होईना तो श्लोक लिहून झाल्यावरती त्याचा अर्थ घेण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी म्हणून थांबावं लागत होतं. आणि तोवर महर्षी मग पुढचा श्लोक सांगत होते. म्हणजे इतकी बुद्धिमान अशी जी आपली गणपती, जे आपलं आराध्य दैवत गणपती आहे, तर त्याला सुद्धा
हे महर्षी व्यासांना झालेलं भागवताचं स्फुरण लिहिताना थोडा का होईना थांबून अवकाश घेऊन मग पुढच्या श्लोकाकडे जायला होतं. असे हे व्यास होते. म्हणजे व्यासांनी काय काय केलं, अरे बापरे, त्यांना व्यास का म्हणतात, हे कंपायलर. व्यास म्हणजे काय, तर कंपायलर. मी असं म्हटलं असं एव्हरीथिंग इज सायंटिफिक, थोडं समजून घेतलं पाहिजे. कंपायलेशन कशाचं केलं, प्रथम तर सगळ्या वेदांचं कंपायलेशन केलं. तुम्हाला इथे स्लाइडवर दिसेल बघा, जो 4 मुख्य वेद आहेत हे सगळे मुखोद्गत होते. ते सद्गुरूंकडनं सत्शिष्यांकडे पठनातनं जायचे. आणि असे सगळे जे वेद होते ते वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या रुच्या त्यामधले म्हणजे श्लोक त्यामधले असे सगळे व्यक्त प्रकट होत होते. आणि असं सगळं असताना महर्षींनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, साधनेच्या जोरावरती, म्हणजे दैवीच हे सर्व कार्य, त्याच्यामधनं त्यांनी हे सगळ्यांचं कंपायलेशन केलं. म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये तयार करून योग्य पद्धतीने ते रचले, कॅटेगरायझेशन केलं. हे प्रचंड अवघड आहे. म्हणजे हा वेळ तुम्ही एक एक जर ते पुस्तक बघितलं म्हणजे त्याचं तर साईज बघूनच आपल्याला पोटात गोळा येतो. वाचायला घेतलं तर आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे त्याचं लिहिणं, त्याचं कंपायलेशन करणं, त्याचं कॅटेगरायझेशन करणं आणि ते जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणजे एका आयुष्यात माणसाला एक वेद सुद्धा कव्हर करता येईल का नाही. म्हणजे करतात लोक अभ्यास वगैरे त्याचा, पण इंटेलेक्च्युअल फॉर्म मध्ये करतात. उतरवणं आपल्या जीवनामध्ये इज व्हेरी डिफिकल्ट. आहे उपनिषद, त्या वेदांमधला भाग अवघड जात होता म्हणून त्यातला एक्स्ट्रॅक्ट 108 उपनिषदांमध्ये साधारण त्याच्यामध्ये त्यांनी तो काढला. त्यानंतर पुराणं तयार केली, कारण ही उपनिषद अवघड जायला लागली लोकांना समजायला. त्यामुळे त्यांनी कथा स्वरूपात जे ग्रंथ तयार केले, 18 पुराणं लिहिली. त्यानंतर फार सुंदर असा महाभारताचा ग्रंथ लिहिला. आणि त्या महाभारतामध्ये आपण सर्व जो अभ्यास करतो अशी भगवद्गीता त्यामध्ये त्यांनी व्यक्त केली. म्हणजे भगवंतांनी व्यक्त केलेलं जे गान आहे त्याचं संकलन त्यांनी श्लोकबद्ध केलं, ते त्या भगवद्गीतेत. अरे गंमत म्हणजे तुम्ही ना व्यासपीठ हा शब्द ऐकला असेल तर ह्या महर्षी व्यासांनी ऍक्च्युअली असं प्लॅटफॉर्मवरती बसून लोकांना प्रबोधन करणं, विवरण करणं, उपदेश करणं, एज्युकेट करणं, टीच करणं असं सुरू केलं. त्यामुळे त्याच्यावरनं व्यासांवरनं म्हणजे ज्या आसनावरती, ज्या प्लॅटफॉर्मवरती व्यास बसलेले आहेत आणि तिकडनं लोकांना उद्देशून ते काही चांगल्या गोष्टी सांगत आहेत, जीवनामध्ये कशा पद्धतीने त्यांनी जगलं पाहिजे, तर त्याला त्यांनी व्यासपीठ असं त्यामुळे नाव पडलं. तर असं हे व्यासपीठ. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं ज्या ज्या ठिकाणून स्वामीजी प्रबोधन करतात किंवा करायचे त्या गोष्टीला व्यासपीठ असं म्हणलं जायचं. तर असं सगळं करता करता या थोर महर्षींना आपण अनंत उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती, त्यामुळे जो भाव व्यक्त करतो तो जो विशेष दिवस आहे, आपल्या सद्गुरूंप्रती जो भाव व्यक्त करतो असा हा गुरुपौर्णिमा. थोडक्यात आपण बघायला एक 5 मिनिटं घेऊन, कारण समजून घेण्यासारखं आहे की आपल्या सद्गुरूंप्रती भाव व्यक्त करताना कशा पद्धतीने हे गुरुपूजन कसं झालं पाहिजे. एक फार सुंदर श्लोक आलेला आहे बरं का, तद्विधी. म्हणजे श्लोकाला सगळा अर्थ नाही पण तुम्हाला थोडक्यात इथे कदाचित दिसेल स्लाइडवरती, जर तुम्ही बघितलं तर मी लिहायचा प्रयत्न केला तिथे. तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सद्गुरुपूजन कसं करावं असा जो प्रश्न आहे की नाही. कारण आपण करतो तर खरं, मी दिवा लावला, मी उदबत्ती लावली, मी त्याच्यात उदबत्ती ओवाळली, मी फूल पण अर्पण केलं, पण माझी भूमिका काय असली पाहिजे, कोणाप्रती हे केलं पाहिजे, तर तो सांगणारा हा श्लोक आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शिनः. आता आपण सगळ्यात जायला नको, पण थोडक्यात काय सांगितलंय की व्हॉट टू लर्न हे आपल्याला समजलं पाहिजे. अनेक सब्जेक्ट्स आहेत, पण व्हॉट आय एम हिअर टू लर्न मला समजलं पाहिजे की खरंच ईश्वर म्हणजे काय हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. द ट्रूथ, ॲब्सोल्यूट ट्रूथ हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या भूमिकेतनं मी आलेलो आहे. दॅट शुड बी माय इंटेन्शन. आणि हाऊ शुड आय अप्रोच इट, मी कशा पद्धतीने सद्गुरूंचं पूजन करण्यासाठी म्हणून माझी मनाची तयारी केली पाहिजे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे सेवा भावनेतनं, एकदम मास करत मला सगळं कळतं, मला कोणी सांगायचं नाही. कुठलाही सब्जेक्ट आपल्याला ग्रहणच करता येणार नाही जर आपण अशा भूमिकेतनं आलो. प्रणिपातेन म्हणजे कम्प्लीट सरेंडर. सरेंडर म्हणजे काय, आय एम ॲब्सोल्युटली ओपन टू लिसन, टू हिअर, टू लर्न. जे काय तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करताय ते मला सगळं कळेल किंवा कळणार नाही, पण मी समजून घेण्यासाठी म्हणून बसलोय. हे काय सांगतात, ही टीचर काय, ही उपयोगाचीच नाही, तिलाच काही येत नाही. अरे तिला काही येत नाही ह्या भूमिकेतनं तू जर बसलास किंवा बसलीस तर तुला काय येणार, काहीच नाही येणार.
परिप्रश्नेनं म्हणजे बाय हंबल इन्क्वायरीज. मला जर काही अडलं तर मी अतिशय नम्रपणे विचारलं पाहिजे, लाजत बसता कामा नाही. मध्ये तुम्ही त्यांना थांबवू नका, नंतर विचारा, पण प्रश्न विचारा, फार महत्वाचं आहे जर समजलं नाही तर. आणि हे सर्व जर तुम्ही केलं कोणाप्रती श्रद्धाभाव ठेवून, जो ज्ञानी आहे, नॉलेज ज्याच्याकडे आहे, तत्वाचं नॉलेज ज्याच्याकडे आहे, म्हणजे गॉड, ही अंडरस्टँड्स, नोज, हॅज सीन अँड एक्सपिरियन्स्ड. एक्सपिरियन्स हा शब्द महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स्ड गॉड, अशा व्यक्तीला तुम्ही विचारा आणि ते नक्की तुम्हाला ते ज्ञान जे त्यांना प्राप्त झालंय ते कसं प्राप्त करून घेऊ शकता हे नक्की सांगतील. जसं आशुतोष दादाने सांगितलं, मुख्य गोष्ट काय आहे, सद्गुरूंचं पूजन करण्यासाठी म्हणून आपली साधना आणि सद्गुरूंनी सांगितलेली साधना ती अगदी मनापासून केली पाहिजे. अति आदराने आपल्या सद्गुरूंमध्ये ईश्वर आहे हा भाव त्याप्रती ठेवून, त्यांच्याप्रती ठेवून, त्यांना नमस्कार करून, शरण जाऊन आपली ध्यान साधना, नाम साधना ही चालवली पाहिजे. तर खूप करायचं का नाही, पण समजून घेऊन करायचं. मी जसं म्हणलं, एव्हरीथिंग इज सायंटिफिक. अरे सद्गुरू असं केल्याने कशा पद्धतीने आपल्याला मदत करतात. तर आपण अंबाजीचे तर अनेक प्रसंग बघितले, म्हणजे परीक्षा कशी घेतली सद्गुरूंनी. आणि अंबाजींना ओरडले पण की नाही, कल्याण स्वामींना कदाचितच म्हणजे समर्थ ओरडले असतील, कारण कल्याण स्वामी म्हणजे अतिशय पट्ट शिष्य, म्हणजे एकदम फेवरेट असे होते. आणि त्यांना ते शिवाजी महाराजांकडनं काहीतरी गायी वगैरे दान म्हणून मागतात कुठल्या तरी मठासाठी, तेव्हा ते ओरडले की अरे कल्याणा तू काय शिकलास माझ्याकडे राहून, असं म्हणले. तर असंच एक फार सुंदर प्रसंगावर काही छोटीशी गोष्ट सांगतो. वाईचे नारायण शास्त्री म्हणून होते. आता गंमत बघा, सद्गुरू कसे म्हणजे शिष्याला योग्य मार्गावरती ठेवत असतात. तर ह्यांचं काय झालं माहिती का, की पुण्यातलं हे शास्त्री म्हणजे जुन्या काळातले होते, त्यामुळे ते वादविवाद करायचे. वादविवाद म्हणजे काय, म्हणजे भांडणं नाही, पण डिबेट्स आणि आर्ग्युमेंट्स, शास्त्राला धरून की कुठलं शास्त्र, उपनिषद, पुराण, त्याच्यानंतर वेद यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वेगवेगळी शास्त्र, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याच्यावरती डिबेट्स व्हायची. आणि जो त्या डिबेटमध्ये स्वतःचा पॉईंट प्रूव्ह करू शकायचा, ही इज द विनर. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये असा पॉईंट प्रूव्ह करणाऱ्याला प्रचंड मान सन्मान असायचा. आता हे शास्त्री ना एका डिबेटमध्ये हरले, पुण्याच्याच काही पंडितांविरुद्ध ते डिबेटमध्ये हरले. त्यांना काही त्यांचा पॉईंट मांडता आला नाही, आणि त्या दुसरे जे शास्त्री पंडित होते पुण्याचे, त्यांनी तो अमेझिंगली मांडला आणि हे हरले. झाल्यावर त्यांना असं खूप वाईट वाटलं. त्यांना वाटायचं की खरंच मी सगळी शास्त्र मला माहिती आहेत, मुखोद्गत आहेत, मी बोलू शकतो, सांगू शकतो, हे काय झालं. म्हणून ते सद्गुरूंच्या शोधात गेले जे त्यांना शास्त्र शिकवू शकतील. अशा सद्गुरूंच्या शोधात ते नाशिकला गेले. त्यांना मिळाले. त्यांनी तिथे कितीतरी काळ राहून तपश्चर्या केली, म्हणजे काय अध्ययन केलं, अभ्यास केलं, साधना केली, संध्या केली. आणि असं करून त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मग आता गुरुदक्षिणा द्यायची, तर गुरुदक्षिणा द्यायला ते गेले सद्गुरूंकडे. तर सद्गुरूंनी काय गुरुदक्षिणा मागावी, ते म्हणले काय देऊ सद्गुरू तुम्हाला. तर ते असं विचारलं, तर एवढंच सद्गुरूंनी सांगितलं की ह्या पुढे कोणाशीही तू वाद घालणार नाहीस, एवढे वचन दे. म्हणजे ह्या शास्त्रींनी, नारायण शास्त्रींनी अख्खं आयुष्य त्यांचं पणाला लावलं होतं, कारण त्या पुण्याच्या पंडितांना त्यांना हरवायचं होतं. सद्गुरूंनी त्यांच्याकडनं तेच मागून घेतलं की कोणाशीही वाद घालायचा नाही, फिनिश. कारण ही जी सगळी विद्या आहे ती वाद घालण्यासाठी नाही आहे, त्याच्यामधनं लोकांचं कल्याण करण्यासाठी. आणि वाद घालून तुझंही कल्याण होणार नाही, इतरांचंही कल्याण होणार नाही. फक्त तुला वावा किंवा लोकेशन असं म्हटलं जातं तेवढी मिळेल, बाकी काही मिळणार नाही. मग हे सगळं सद्गुरू असं आपल्याला सांभाळतात जर योग्य भूमिकेतनं ती व्यक्ती गेली असेल तर. आणि त्या शास्त्री बुवांनी त्याचा स्वीकार केला आणि ती गुरुदक्षिणा दिली. आता ही सगळी गोष्ट आपण अर्पण, आता जसं विहांनी गुरुपूजन केलं की नाही, त्यांनी ते फूल अर्पण केलं आणि त्याच्यानंतर तो दिवा लावला, उदबत्ती ओवाळली. तर त्याच्यामध्ये पण एक फार सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये की अरे मग हे फूल म्हणजे काय तुला नक्की अर्पण करायचं की तू आमच्यावरती प्रसन्न होशील. तर त्याला असं म्हणलंय की बघा बरं का, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्चती. मी थोडक्यात सांगतो, ते काय फार अवघड मला करायचं असं नाहीये, सांगतो मी मला. तदहम भक्ती प्रहृतम अश्नामी प्रयत्तात्मना, असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे काय म्हणलंय की व्हॉट टू ऑफर, बरं का, तुम्ही राईट साईडला स्लाइड मध्ये बघितलं तर दिसेल. तर व्हॉट टू ऑफर, अरे एक छोटंसं फूल असेल, एक पान असेल, एखादं फळ असेल, नुसतं पाणी असेल, ते तू ऑफर करू शकतोस. कोणाला? सद्गुरूंच्या प्रतिभाव ठेवून ईश्वराला ते अर्पण कर की या सद्गुरूंमध्येच माझ्या ईश्वर मी पाहत आहे, माझे सद्गुरू. परब्रह्म असं म्हणलेलं आहे की नाही गुरुब्रह्मा या श्लोकामध्ये. त्यामुळे हे परब्रह्म
त्या परब्रह्माला, ईश्वराला मी ते अर्पण करतोय, माझ्या सद्गुरूंना मी अर्पण करतोय, ह्या भावनेतनं कोणी अर्पण करायचं? आपण साधक भूमिकेतनं ते अर्पण केलं पाहिजे, शिष्य भूमिकेतनं अर्पण केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे? भक्त्या प्रयश्चती असं म्हटलेलं आहे. प्रयश्चती म्हणजे अर्पण करतो, भक्त्या म्हणजे अतिशय डिवोशननी, भक्तिपूर्ण अंतःकरणाने ते आपण दिलं पाहिजे, अर्पण केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अरे एवढं दिलं तर काय होईल, तेवढं दिलं का, असा भाव असता कामा नाही. आणि त्याचा मी स्वीकार करतो असं भगवंतांनी सांगून टाकलंय बरं का, सद्गुरूंनी सांगून टाकलंय. आणि एक स्पेशल कंडिशन त्याच्यामध्ये घातली. ती स्पेशल कंडिशन म्हणजे प्रयता आत्मनाहा असं त्यांनी म्हणले. म्हणजे काय तर तुझ्या अंतःकरणामध्ये ईश्वर भाव ठेवून त्या ठिकाणी ईश्वराला तू अर्पण करतोयस असा दृढ विश्वास ठेवून ते अर्पण कर आणि त्याचा मी स्वीकार करतो. आता फार आपल्याला गंमत वाटते की अहो कितीतरी मिठाया द्यायला बघा लोक काय काय करतात. आता ते आपले बालाजी जे आहेत म्हणजे एवढं ते दैवत आहे, तिकडे काय 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 म्हणजे कोट्यावधी रुपयांचे हिरे दिलेले असतात. म्हणजे इकडे लुटायचं आणि तिकडे हिरे अर्पण करायचे. भगवंताला हे पोचत नाही. मग आम्हाला कसं कळणार भगवंताला हे पोचलंय का नाही? तो जो श्लोक आपण मगाशी बघितला त्या भूमिकेतनं जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्याच अंतःकरणामध्ये आतमध्ये आपल्याला एक छान समाधानाचा भाव निर्माण होतो. आणि ते समाधान म्हणजेच भगवंताला आपला जो आपण दाखवलेला नैवेद्य आहे, जे काही अर्पण केलेलं आहे, आपला सर्व भाव त्याच्या चरणी पोचला याची ती खूण असते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे खूप पैसे, खूप बर्फ्या, खूप मिठाई, काहीतरी ड्रायफ्रुट्स हे द्यायची गरज नाहीये. ही सगळी जी सेवा आहे, एक छोटीशी गोष्ट मी सांगतो आणि मग आपण थांबूयात कारण थोडासा उशीर झालाय मला माहितीये. तर त्याच्यामध्ये ना हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन असतो की कशी ईश्वर म्हणजे आपल्या सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. लोकांना असं वाटतं की सद्गुरूंची फिजिकली म्हणजे त्यांच्या देहाची सेवा करणं म्हणजेच सेवा. सद्गुरूंची मुख्य सेवा म्हणजे आपण आशुतोष दादाकडनं ऐकलं की नाही, ध्यान साधना, सद्गुरूंनी सांगितलेली साधना ही मुख्य सेवा आहे. म्हणजे असं होतं बरं का, एक छान गोष्ट की त्याच्यामध्ये सद्गुरू असतात एक आणि त्यांचे 2 शिष्य असतात. तो होता असं की त्या शिष्यांचं ठरलेलं असेल की बा तू डावा पाय चेपायचा आणि मी उजवा पाय चेपणार. आणि एक दिवस काय होतं, डावा पाय चेपणारा येत नाही, त्यामुळे उजवा पाय चेपणारा जो असतो त्याच्यावरती तो डावा पाय चेपण्याचं काम पडतं. मग ते सद्गुरू असतात ते परीक्षा घेत असतात, मजा करत असतात की म्हणतो काय काय करत नाही, बघ ना काय झालं, आता तुला काम करायला लागलं वगैरे वगैरे. हा उजवा पाय चेपत असतो, डावा पाय चेपणारा नाही. म्हणतो काय नाही आला का, थांबा मीच करतो. आता खसा 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 तो त्या दुसऱ्या शिष्याचा पाय असतो तो त्याच्या अलॉटेड पाय तो चेपतो. एका दिवशी परत काय होतं की उजवा पाय चेपणारा येत नाही शिष्य, डावा पाय चेपणारा येतो. तर ते सांगतात की अरे बघ ना आज हा आला नाही, हा काय कधी सुट्ट्या मारतो, काय सेवा करत नाही. आणि तुला माहितीये काय आलं की त्या दिवशी तू आला नव्हता तर त्याला मी सांगितलं तू आला नाही, तुझा पाय चेपायला लागेल. तुझा खसा 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 चेपला. तर हा डावा पाय चेपणारा शिष्य एकदम भडकतो की काय माझा पाय जो होता तो खसा 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 चेपला, थांबा त्याचा पाय पण मी खसा खसाच चेपतो. आता पाय कोणाचे चेपतायत? बिचारे सद्गुरू. सगळे म्हणले की असे खसा खसा पाय चेपणार, तर ते काय सद्गुरूंची सेवा होईल का? ती सद्गुरूंची सेवा अजिबात होत नाही. त्यामुळे शिष्यानी हे असं अजिबात वागू नये. मग शिष्याचं मुख्य लक्षण काय आहे? तर मुख्य सत्शिष्याचं लक्षण समर्थांनी सांगितलंय सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण. सद्गुरू काय सांगतात? साधना सांगतात. त्यामुळे ह्या सांगितलेल्या साधनेवरती कुठल्याही वेळेस विश्वास पूर्ण वेळ ठेवून त्या साधनेसाठी जे काय लागेल ते करणारा सत्शिष्य. अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. खूप बघायला नको पण थोडासा राईटला जर बघितलं तर तो निर्मळ पाहिजे, तो आचारशील पाहिजे, म्हणजे प्युअर अंतःकरणाचा पाहिजे. त्याच्यामध्ये असे हेवे हवे नकोय, काहीतरी धरून ठेवलेलं आहे, कोणाबद्दल तरी म्हणाले आहे नथिंग डुईंग, असं विरळ पाहिजे, अनुतापी पाहिजे. अनेक आहेत, निष्ठावंत, सुचिष्मंत, डिसिप्लिन, नेमस्त, सर्व प्रकारे सर्व बाजूनी साधना मध्यवर्ती ठेवू. अनेक गोष्टी सांगितल्यात, कधीतरी आपण आरामात बघूयात आपण काय केलं पाहिजे. आज शेवटचा थोडासा भाग बघू. म्हणजे आपण 3 गोष्टी तर करू शकतो, तो प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वाध्याय, सत्संग आणि सत्कर्म. स्वाध्याय इज ऍक्च्युअली स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे. टीचर्स आहेत आपल्याला शिकवत आहेत, पण वी शुड बी क्युरियस अबाउट लर्निंग द सब्जेक्ट. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः अभ्यास आपला जो नेहमीचा असतो तो आलाच आहे, कारण ते आपला स्टुडंट धर्म आहे, म्हणजे आपला विद्यार्थी दशा आहे, विद्यार्थी धर्म आहे. अभ्यास करणं हे प्रायमरी आहे, ते आपण छान केलं पाहिजे, उत्साहाने केलंच पाहिजे. पण त्याबरोबर साधनेचा अभ्यास केला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे स्वाध्यायामध्ये मुख्यतः साधना ही आली. ध्यान, नामस्मरण, अभ्यास 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, पण नित्य करा. सकाळी उठल्यावरती
आपल्या सद्गुरूंना आपल्याला आवडतं त्या ईश्वराचं नाम घेऊन मग उठा. काय झालंय, मला काय दूध नाही का ठेवलं वगैरे वगैरे चिडचिड करत उठू नका. जसं श्वेतामावशीने सांगितलं असं करू नका. साधनेच्या विरुद्ध ही वृत्ती आहे, त्याला झटकून टाकलं पाहिजे. त्यामुळे स्वाध्याय केला पाहिजे, छोटीशी ऍक्शन पण रोज केली पाहिजे. ईश्वराप्रती नमस्कार केला पाहिजे. सत्संग, सत्संग म्हणजे काय? गुड कंपनी. ऑलवेज कीप दिस इन माइंड. हा चॉईस असतो बरं का. आई वडील, आजी आजोबा, रिलेटिव्ह याचा चॉईस नसतो, पण फ्रेंड्सचा आपल्याला चॉईस असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणाबरोबर वेळ घालवायचा, कुठे वेळ घालवायचा, हा आपल्याकडे चॉईस असतो. आणि तो चॉईस तुम्ही चांगला एक्सरसाइज केला पाहिजे. कुठल्या तरी बंडू लोकांमध्ये राहता कामा नये. कोणतरी पिक्चरचे खूप पिक्चर करतोय, एकमेकांबद्दल काहीतरी गॉसिपच करतोय, काहीतरी कोणाला तरी मारतच आहे, अशा सगळ्या दुष्प्रवृत्ती असतात, त्या सगळ्या सोडून द्याव्या. त्यांच्यामध्ये ते वेळ घालवू नये. इट इज वेस्टेज ऑफ टाइम. आणि इफ यू लूज टाइम नाव, दॅट टाइम विल नेव्हर कम बॅक. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे चांगले मित्र, चांगली पुस्तकं, चांगले विचार आणि जमलं तर सद्गुरूंची संगत हे नक्की करायचं. आणि सत्कर्म म्हणजे गुड डीड्स हे लक्षात घ्यायचं. ते सांगितलं मगाशी, तिथं श्राव्याच्या गोष्टीमध्ये आलं, समर्थांचं होतं की काही झालं तरी आपण त्याच्या मोबदल्यात आम्हाला काहीतरी मिळेल केलेल्या मदतीच्या, हे काढून टाकावं मनातनं. आपण मदत करत राहावी, आपल्याला शक्य आहे तशी करत राहावी, चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. हे शेवटचं अगदी ओवी आपली आहे. जर तुम्ही विहांचा जर अभंग ऐकला असेल तर त्याच्यामध्ये मी हेच सांगितलं की अरे वेडायस का, सद्गुरू शिवाय पुढची गतीच प्राप्त होणार नाही, हा सांगितलंय. कारण ऑलवेज यू वॉन्ट समथिंग. काही झालं की त्याच्यानंतर प्रश्न असतो व्हॉट नेक्स्ट, आणि त्याचं उत्तर हे सद्गुरूच देऊ शकतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, जर आपण त्या भूमिकेतनं त्यांना शरण गेलो तर. तुम्हाला हे थोडं सायन्स आहे हे लक्षात घ्यायचं. ह्याच्यामध्ये काही मॅजिक नाही, जादू, नथिंग लाईक दॅट. इट इज सायंटिफिक इन नेचर. सो यू शुड ट्राय टू अंडरस्टँड, इम्प्लिमेंट. तुम्हाला आवडलं असेल असं मला वाटतं. आणि इथे आपण माझा स्वाध्याय मी त्याची सांगता करतो. हरिओम तत्सत. अनन्या.